नमस्कार. निद्रा योगाच्या आजच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम टू स्लीप योगा बाय कौर प्रकृती वेलनेस. In sleep yoga sessions, we are practicing postures, breathing exercises, and gestures or mudra for sleep problems. Let us start the session by reciting the mantra. You can listen to the mantra or recite behind me. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीना पतंजलि प्राञ्जलिरानतोऽस्मि. आज आपण पूर्ण नमस्काराचा अभ्यास करणार आहोत. पूर्ण नमस्कार हा एक आसनांचा संच आहे ज्यामध्ये 21 विविध प्रकारची आसनं आपण एका लयीमध्ये करतो, ज्याचा आपण पूर्वीच्या एका सत्रामध्ये अभ्यास केलेला आहे. आपण तो व्हिडिओ बघून पूर्ण नमस्काराचा अभ्यास करू शकतो. आज आपण पूर्ण नमस्काराच्या बरोबरीने प्रत्येक कृतीला श्वास हा कशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत आणि पूर्ण नमस्काराचा अभ्यास करणार. आसन प्रकार हा शरीर शिथिल करण्यासाठी, प्राणायाम हा मन शांत करण्यासाठी आणि मुद्रा या दोन्ही गोष्टी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी अशा पद्धतीने आपण या तिन्ही गोष्टींचा उपयोग आपलं शरीर आणि मन निद्रेसाठी तयार करण्यासाठी करतो. रात्री झोपण्यापूर्वी आपण निद्रा योगाचा अभ्यास करू शकतो. केवळ आसनांपूर्वी आपलं पोट रिकामं असणं गरजेचं आहे. प्राणायाम आणि मुद्रा करताना आपण जेवणानंतर पण त्याचा अभ्यास करू शकतो. संध्याकाळी दिवसभराची कामं झाल्यानंतर आपण जेव्हा आपल्या कुटुंबासोबत असतो आणि आपण आपल्या शरीराला आणि मनाला एका दृष्टीने निद्रेसाठी तयार करत असतो, तेव्हा काही काळ आपण जर निद्रा योगाचा अभ्यास केला तर त्याचा उपयोग आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीचा निद्रेचा लाभ होण्यासाठी होऊ शकतो. So we are here to assist you to have sound sleep, which is the basis for good health without any medication. Today we are going to practice Purna Namaskar once again, which is a combination of Surya Namaskar, Chandra Namaskar, and Yoga Namaskar, where 21 different asanas, most of them are useful for sleep problems, will be performed in a rhythmic fashion
in 40 counts. So let us start. पूर्ण नमस्कार. आपल्या जागेवर आपण उठून उभं राहायचंय. या ठिकाणी आपण व्हिडिओ पॉज करून काही सूक्ष्म व्यायाम प्रकार करू शकतो, ज्यामध्ये आपल्या शरीराचे सर्व सांधे पायाच्या घोट्यापासून मानेपर्यंत आपण मोकळे करून त्यानंतर पूर्ण नमस्काराची सुरुवात करू शकतो. पूर्ण नमस्कार सुरू करूया. नमस्कार स्थितीमध्ये यायचंय. दोन्ही पाय जमिनीवर चिकटलेले, एकामेकांना चिकटलेले, हात जमिनीला समांतर छातीवर. प्रत्येक कृती करताना शरीराचं आणि मनाचं संतुलन आपण साधणार आहोत. पहिलं आवर्तन सुरू करूया. ओम मित्राय नमः. प्रणामासन किंवा नमस्कारासनामध्ये आपण उभे आहोत. हा एक पहिला क्रमांक आहे. त्याच्यामध्ये आपण पूरक आणि रेचक करणार आहोत. श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. 2 पूरक श्वास घ्यायचा आहे आणि हात वर घ्यायचे. हस्त उत्थानासन. हात वर घेताना आपलं संपूर्ण शरीर वरच्या बाजूने खेचायचंय. श्वास घ्यायचा आहे, पूर्ण श्वास घ्यायचा आहे. 3 हस्तपादासन. श्वास सोडत खाली यायचंय. दोन्ही हात दोन्ही पाया शेजारी, पंजे जमिनीच्या दिशेने, डोकं गुडघ्याच्या दिशेने. श्वास संपूर्ण सोडलेला आहे. डावा पाय मागे घ्यायचा आहे. 4 श्वास घ्या पूरक. अश्वसंचालनासन. पुढचा पाय 2 हातांच्या मध्ये, मागचा गुडघा टेकलेला, डावा पाय मागे आहे. 5 उजवा पाय मागे, श्वास सोडायचा आहे. चतुरंग दंडासन 1. 6 उजवा हात वर घ्यायचा आहे. श्वास घ्या आणि सोडत श्वास हात खाली घ्या. चतुरंग दंडासन 2. पूरक रेचक आपण केलेलं आहे. 7 अष्टांगासन कुंभक करायचंय. श्वास घ्यायचा नाही, सोडायचा नाही. 8 श्वास घेत वर या पूरक भुजंगासन. कोपर ताठ, पाठीच्या मणक्या विरुद्ध बाक. 9 श्वास सोडायचा आहे. रेचक पर्वतासन. हात जमिनीला टेकण्याचा प्रयत्न करायचा आहे. हनुमुठी छातीला लावायचा प्रयत्न करायचा आहे. 10 डावा पाय पुढे घ्यायचा आहे. पूरक श्वास घ्या. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकलेला, दोन्ही हातांच्या मध्ये डावा पाय. 11 उजवा पाय पुढे, हस्तपादासन. श्वास सोडायचा आहे. डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. 12 श्वास घेत वर या, हस्त उत्थानासन. मागे झुकायचंय थोडं. 13 श्वास सोडत नमस्कार स्थिती प्रणामासन. 14 उजवा पाय उजवीकडे, हात बाजूला. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत
डावा हात उजव्या पायाला, उजवा हात वर, परिवृत्त त्रिकोणासन 1, 15, उजवा हात डावा पायाला, श्वास घ्या, परिवृत्त त्रिकोणासन 2, श्वास सोडत, हात जवळ, पाय जवळ, 16, हात वर, श्वास घ्या, हस्त उत्थानासन, 17, श्वास सोडा, रेचक, श्वास घेत, श्वास सोडत खाली जा, हस्त पादासन, उजवा पाय मागे घ्या, 18, पुढचा गुडघा काटकोनामध्ये, मागचा गुडघा ताठ, श्वास घेत, वीरासन, 19, हात जमिनीवर, दोन्ही पायांच्या पुढच्या पायाच्या बाजूला, श्वास सोडत, अश्वसंचालनासन, 20, श्वास घ्या आणि सोडा, अर्धचंद्रासन, 21, उजवा पाय मागे घ्या, श्वास सोडा, चतुरंग दंडासन 1, 22, श्वास सोडा, श्वास घेत, हात जागेवर, चतुरंग दंडासन 2, 23, गुडघे जमिनीवर, मार्जारासन, श्वास सोडा, समोर दृष्टी, 24, कुंभक अष्टांगासन, कपाळ, छाती, गुडघे जमिनीवर, 26, श्वास घेत वर, भुजंगासन, 26, पर्वतासन, श्वास सोडा, 27, कुंभक शशांकासन, श्वास रोखा बाहेर, 28, श्वास घेत, उजवा पाय पुढे, अश्वसंचालनासन, 29, श्वास घ्या, सोडा, अर्धचंद्रासन, 30, उजवा पाय काटकोनात, श्वास घेत, वीरासन, 31, डावा पाय पुढे, कमरेतनं पुढे झुकायचंय, मागे हात ताणायचे, द्विकोणासन, श्वास सोडा, 32, डावा हात उजव्या खांद्यावर, मागे वळायचे, चक्रासन 1, श्वास घ्या, 33, विरुद्ध खांदा विरुद्ध हात, श्वास सोडा, चक्रासन 2, 34, दोन्ही हात एकामेकात गुंफून टाचेवर, टाच वर घ्यायचे, हात ताणायचे, श्वास घ्या, ताडासन, 35, गुडघ्यात खाली बसायचंय, उत्कट आसन, श्वास सोडा, 36, उजवा पाय मागे, उजवा हात मागे, श्वास घ्या आणि सोडा, वीरभद्रासन 1, परत जागेवर, आता डावीकडे, डावा पाय मागे, डावा हात मागे, वीरभद्रासन 2, श्वास घ्या आणि सोडा, 38, हात कमरेवर, श्वास घ्या, विठ्ठलासन, 39, उजवा पाय डाव्या मांडीवर किंवा जांघेवर, श्वास सोडा, वृक्षासन, 40,
श्वास घ्या, सोडा, प्रणामासन. अशा पद्धतीने आपण एक आवर्तन लयीमध्ये शरीर स्थिती आणि श्वास यांच्या सहयोगाने पूर्ण केलेला आहे. अजून एक आवर्तन आपण बरोबर करणार आहोत. ओम रवये नमः. मी लयीमध्ये पूर्ण नमस्कार घालणार आहे. माझ्या बरोबर आपण नमस्कार घालायचा आहे. मी फक्त श्वासाची स्थिती सांगणार आहे. क्रमांक आणि आसन त्याबरोबर जे होईल ते आपण करणार आहोत. पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, कुंभक, पूरक, रेचक, 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 पूरक, कुंभक, पूरक, रेचक, कुंभक, पूरक, पूरक, रेचक, 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 पूरक, रेचक. दुसरा आवर्तन आपण प्राणायामावर लक्ष केंद्रित करून पूर्ण केला आहे. नमस्कार स्थिती सोडायची आहे आणि आपण खाली बसायचं आहे. किमान 3 आवर्तन पूर्ण नमस्काराची आपण रिकाम्या पोटी केली तर आपल्याला झोपेसाठी चांगला उपयोग होऊ शकतो. आपलं शरीर शिथिल होऊ शकतं, शरीर लवचिक होतं आणि त्याचबरोबर श्वासाचा अभ्यास केल्याने मन हळूहळू शांत होतं. दिवसभराचे अनेक विचार आता आपण बाजूला करायचे. दुसऱ्या दिवशी ताजतवानं होण्यासाठी निद्रेची अत्यंत आवश्यकता आहे. आपण पुन्हा इथे व्हिडिओ पॉज करून शवासन करू शकतो किंवा मंत्र म्हणून आपण आजचा वर्ग पूर्ण केल्यानंतर देखील आपण शवासन करून आपण निद्राधीन होण्यासाठी स्वतःच्या मनाची आणि शरीराची तयारी करू शकतो. आजचा वर्ग आपण इथेच थांबूयात. शांती मंत्रांनी आजच्या वर्गाची सांगता करू. माझ्या मागून मंत्र म्हणायचा आहे किंवा ऐकायचा आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हळुवारपणे पंजे एकामेकांवर घासून आपल्या चेहऱ्यावर
फिरवायचे तर डोळे उघडायचे. हरिओम तत्सत. आपल्या सर्वांना सुखद निद्रेचा अनुभव मिळो अशी अपेक्षा व्यक्त करून आजचा वर्ग संपन्न करूया. धन्यवाद.